दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड रेल्वे स्टेशन जवळील वेरळ फाटा येथे 15 ते 20 लाखाच्या किमतीचा विमल गुटख्याची सुमारे 20 पोती टेम्पोसह जप्त, दोघांवर गुन्हा। महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यात 75 फूट उंच राष्ट्रध्वजाचा पहिला उपक्रम। शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते भडवळे येथे साठवण तलाव कामाचं भूमिपूजन संपन्न। पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना सरसकट एसटी सोडण्यात यावी यासाठी माजी आमदार संजयराव कदम यांचं खेड आगार प्रमुखांना निवेदन। आणि रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब खेड पुरस्कृत व्यक्तिचित्र आणि संस्कार भारती रंगावली प्रशिक्षण संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील आणि मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावरील रेल्वे स्टेशन येथील वेरळ फाटा या ठिकाणी सावंतवाडी येथून महाडच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोमधून विमल गुटखा विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोलीस गाडीचा चालक दिनेश कोतकर यांनी शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर रात्री 11 वाजल्यापासून ते 5 नोव्हेंबर पहाटे 4:30च्या मुदतीत पोलिसांची गस्त घालत वाहनाची तपासणी करीत असताना तपासणीत विमल तंबाखूजन्य गुटख्याची सुमारे 20 पोती असा एकूण अंदाजे 15 ते 20 लाखाचा मुद्देमालासह टेम्पो पोलिसांनी जप्त करून दोघांवर खेड येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय। या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस करतायत। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तहसील कार्यालय येथे 75 फूट उंच राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते पार पडला। हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावणारा असून 75 फूट उंच ध्वज हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिला उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात राबवला जात असून याची नोंद इतिहासात होईल। राष्ट्रध्वजाचा सन्मान हा देशाचा सन्मान असल्याचं प्रतिपादन यावेळेस राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी या कार्यक्रम प्रसंगी केले। तहसील कार्यालय राजापूर या ठिकाणी पार पडला हा कार्यक्रम। यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, माजी आमदार हुस्न बानू खलिपे, जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, राजापूर प्रांत वैशाली माने, तहसीलदार शीतली जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबवासी तसेच सर्व राजापूरवासी उपस्थित होते। दापोली तालुक्यातील भडवळे येथे मृद व जलसंधारण विभागांतर्गत मंजूर असलेल्या साठवण तलाव धरण कामाचं भूमिपूजन शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं। सदर कामासाठी योग्य तो पाठपुरावा करत शासनाकडून 44 कोटी इतका भरीव निधी मंजूर करून घेतलाय। या तलावाचं काम पूर्णत्वास आल्यावर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, त्यामुळे समस्त नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। दरम्यान या प्रसंगी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधून योगेशदादा कदम यांनी मार्गदर्शन केलं। पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना सरसकट एसटी सोडण्यात यावी यासाठी खेड आगार प्रमुख नंदकुमार जाधव यांना दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी खेड एसटी स्टँड येथे भेट देऊन निवेदन दिलं। आपल्या आगारातून वारकऱ्यांसाठी 8 ज्येष्ठ नागरिक किंवा 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 8 महिला एका एसटी मध्ये घेतले जातील असे वारकऱ्यांना सांगितलं जातंय। तरी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की महिलांना अर्ध तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकीट किंवा 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास अशा प्रकारे सवलत महाराष्ट्र शासनाने दिलेली असताना सदर शासनाचा नियम आगार प्रमुख हे नियमाची पायमल्ली करत आहेत। अशा प्रकारे वारकऱ्यांची आपण चेष्टा करत असाल तर एकही एसटी खेड आगारातून सोडू देणार नाही याची आपण नोंद घ्यावी। तरी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांस कळवून वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी सरसकट गाड्या सोडण्यात याव्यात अशी विनंती केली। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख संदीप कांबळे, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, शहर प्रमुख दर्शन महाजन, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, तालुका सचिव मनोज भोसले, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र आखाडे, चिंचगड ग्रामपंचायत सदस्य नागेश शिगवण, प्रणय शेलार तसेच मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांसह युवा सैनिक, शिवसैनिक, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। खेड तालुक्यात प्रथमच रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब खेड पुरस्कृत निशंक महाराष्ट्र व मनोमनी आर्ट ग्रुप खेड दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या व्यक्तिचित्र आणि संस्कार भारती रंगावली प्रशिक्षणाचं उद्घाटन रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते
रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष दर्शन संसारे, बळीराजा शेतकरी संघटना रत्नागिरी अध्यक्ष गणेश देवघरकर, संतोष गिल्डा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, निशंक महाराष्ट्र संतोष देवघरकर, मनोमनी आर्ट ग्रुप खेड दापोली अध्यक्ष दिलीप सोनवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। डॉक्टर संदेश पडवेकर, डॉक्टर पल्लवी पडवेकर, डॉक्टर पायल भोसले, लक्ष्मण जंगम, अनिल रामावत, गणेश राऊत, कोकण क्रांती पत्रकार परेश खोपडे यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली। प्रमुख मार्गदर्शक म्हणून कौस्तुभ सुतार, सौ मानसी देवघरकर, गुरुप्रसाद देवघरकर, आयोजक मनी आर्टचे सदस्य उपाध्यक्ष नरसिंह सुतार आणि सदस्य सूरज गायकर, पंकज देवघरकर उपस्थित होते। खेड तालुक्यातील शिवनेरी नगर भरणी येथील नाथजोगी सेवा समाजाचे कार्यकर्ते अविनाश बाळकृष्ण जाधव यांची रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ रत्नागिरीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नाथजोगी सेवा समाज खेड तालुका व समाजाच्या 7व्या फंडाच्या कमिटीतर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। त्याचप्रमाणे दीप परिवाराचे सर्वेसर्वा बिपिनदादा पाटणे आणि त्यांचे सहकारी यांनीही अविनाश जाधव यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। गरडा फाउंडेशनचे बाई रतनबाई गरडा हॉस्पिटल, श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये स्त्रियांचे आजार, मोफत ECG मशीनद्वारे साखर तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह, ऑक्सिजन लेवल, रक्तदाब, कान, नाक, घसा, पक्षघात व अन्य तपासणी आणि सल्ला देण्यात आला। सदर शिबिरामध्ये डॉक्टर प्राजक्ता शिंदे, डॉक्टर अविनाश कपूर, डॉक्टर सायली आमरे आदी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून तपासणी आणि मार्गदर्शन केलं। या शिबिराचा लाभ खेडवासियांनी मोठ्या संख्येने घेतला। यावेळी श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेडचे लक्ष्मीकांत पटेल यांच्यासह सनातन समाज बांधव उपस्थित होते। श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड दक्षिण महाराष्ट्र गोवा रिजियन असा समाजाचा विस्तार आज रविवार दिनांक 5/11/2023 आज पाटीदार भवन खेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर श्री रतनबाई गरडा हॉस्पिटल लोटे आणि सनातन समाज खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केला आहे। तरी स्त्रियांचे आजार आणि इतर तपासणी, शारीरिक तपासणी जसे किडनीचे आजार किंवा शुगरचे आजार यांचा मोफत तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तरी ह्या आमच्या समाजाचा उद्देश असे आहे की आजूबाजूच्या ग्रामीण भागातील सर्व लोकांना ह्याचा लाभ मिळावा, त्यासाठी हे आम्ही आयोजन केलेलं आहे। पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज चेहरा ओळख प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सिंधुरत्न कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी M देवेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालय अधीनस्थ कार्यालयांमध्ये एकूण 9 तहसील कार्यालये तसेच 5 उपविभागीय अधिकारी कार्यालये अशी 14 कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय असे एकूण 15 कार्यालय आहेत। सर्व 15 कार्यालयांमध्ये चेहरा ओळख प्रणाली कार्यरत करण्यात आलेली आहे। या प्रणालीमुळे सर्व कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर जिल्हाधिकाऱ्यांचं प्रत्यक्ष नियंत्रण राहणार आहे। तसेच कर्मचाऱ्यांची कार्यालयातील वेळेवर उपस्थिती राहिल्यामुळे विहित वेळेत पूर्ण करणे व शासकीय सेवा लवकरात लवकर जनतेला पुरवणे शक्य होणार आहे। पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावं म्हणून राज्य शासनानं बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे। बांबूपासून अनेक उत्पादनं घेता येतात, त्यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे। तरी राज्यातील शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलंय। रत्नागिरी येथे गेल्या 6 वर्षांपूर्वी बंद पडलेल्या नाईक कंपनीच्या कामगारांचा प्रश्न अखेर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांनी मार्गी लावलाय। रत्नागिरी पेठ किल्ला येथे असलेली नाईक कंपनी काही कारणामुळे 6 वर्ष बंद पडली होती। या बंद पडलेल्या कंपनीमुळे येथील कामगारांचं नुकसान झालं होतं। कंपनीच्या 73 कामगारांना मोठा तोटा सोसावा लागला। कामगार आपल्या हक्कासाठी गेली 6 वर्ष न्यायालयामध्ये न्याय मागत होते। मात्र पराग भाटकर यांच्या माध्यमातून हा प्रश्न उदयजी सामंत यांच्यासमोर मांडण्यात आला।
कामगारांचं हित लक्षात घेता त्यांनी तात्काळ कंपनीच्या मालकांची मीटिंग लावून नाईक कंपनीच्या 73 कामगारांना न्याय देणार असल्याचं सांगितलं। झालेल्या मीटिंगमध्ये कंपनीच्या मालकांनी सहकार्य करण्याचा शब्द दिला आणि अखेर पालकमंत्री यांच्या पुढाकारानं जिल्ह्यातील 73 कामगारांचा प्रश्न अखेर मार्गी लागला। यावेळी अरुण तळेकर, नंदू मोरे, आबा शिवलकर, उदय भाटकर, लक्ष्मण कुबळे, पराग भाटकर यांच्यासह कामगार उपस्थित होते। दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भडवळे नंबर 1 येथे नवीन 2 वर्गखोल्यांचं उद्घाटन शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम आणि दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं। सदर शाळेमध्ये 2 वर्गखोल्या बांधण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग रत्नागिरी यांच्याकडून 13,65,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। सदर निधी उपलब्ध होण्यासाठी योग्य तो पाठपुरावा योगेशदादा कदम यांनी केला होता। या दरम्यान त्यांनी सर्व उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।